प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत भांगडा येथे वॉटरशेड महोत्सव उत्साहात संपन्न। नंदुरबार जिल्ह्यातील भांगडा गावात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विभाग घटक 2.0 अंतर्गत वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणा पुणे यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दिनांक 10 डिसेंबर 2025 रोजी वॉटरशेड महोत्सव 2025-26 उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात आयोजित करण्यात आला। कार्यक्रमापूर्वी ग्रामसभा घेऊन सर्व तयारी पूर्ण करण्यात आली। महोत्सवाच्या दिवशी प्रभात फेरी, जनजागृती रॅली, वृक्षारोपण, भजन कार्यक्रम तसेच पाणलोट व जल व्यवस्थापन विषयक कला पथकाद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली। तसेच रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। या प्रसंगी नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या कंपोझिट बंधाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित तज्ञांनी कृषी व जल संवर्धनाबाबत मौलिक मार्गदर्शन केले। माननीय प्रकल्प संचालक आत्मा दीपक पटेल यांनी कृषी उत्पादन कंपनी व शेतकरी गटांच्या बळकटीकरणाबाबत मार्गदर्शन केले। जिल्हा जलसंधारण अधिकारी सागर पाटील यांनी जल व्यवस्थापन, पाणलोट उपचार व भविष्यातील जल सुरक्षेचे महत्त्व स्पष्ट केले। कार्यक्रमात प्रकल्प क्रमांक 4 अंतर्गत सरपंच, पाणलोट विकास समिती अध्यक्ष, सचिव, ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गट, कृषी प्रिशा शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक, शेतकरी गट सदस्य, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व तालुका कृषी अधिकारी SS राजपूत, मंडळ कृषी अधिकारी PS धनगर, उपकृषी अधिकारी RT पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी मनोज कोकणी, DPC ज्ञानेश्वर बाविस्कर, BTM चंद्रकांत बागुल, पाणलोट पथक सदस्य हरीश मोरे, विशाल घरटे आणि राधिका गावित यांनी मोलाचे योगदान दिले। संपूर्ण कार्यक्रम माननीय जिल्हा जलसंधारण अधिकारी नंदुरबार निलेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत यशस्वीरित्या पार पडला। नमस्कार। पाणी हेच जीवन, पाणी आडवा, पाणी जिरवा। पाण्याचे संरक्षण, धरतीचे रक्षण, बचत पाण्याची गरज काळाची। प्रत्येकाच्या ऐकणारा पाण्याच्या तुम कमाल मुन्ना माल मुन्ना अरे दादा भांगड़ा गांव में जा है केला गांव में भांगड़ा गांव में हां अब कालू सिंह साहब बोली बगड़े पॉइंट निकला अरे भांगड़ा गांव ना होय तो भांगड़ा हां भांगड़ा बोलना फिर पंजा का लोग वाकड़ा भांगड़ा अरे भांगड़ा लहरा अरे भांगड़ा म्हणजे गांव ना होय तो म्हणजे गांव ना होय भांगड़ा हां गांव ना होय तुम्हा गांव ना होय ने वाकड़ा अरे भांगड़ा म्हणजे गांव ना भाई गावाचे नाव आहे भांगड़ा हां भांगड़ा गांव ना भाई म्हणजे तीन लोक रहता है ना जनावर रहता है मला पूछता है मन पहिली ना मालूम पडे मला पहिल्यांदा माहिती पडलं हां नंदुरबार जिल्ह्यामध्ये हां हां भांगड़ा गावामध्ये जनावर राहतात ओ बाबा अरे भाई हां बरोबर दोन डोळे हां बरोबर चांगलं सी चांगलं म्हणजे काय बरोबरच का काय करा खाता आलो आखा एक दोस्त अरे तू म्हणून ना आता अरे काय केलं कृषी विभागवाला मोटरशेड महोत्सव म्हणजे कार्यक्रम ठेवलो आहे म्हणजे कृषी हां प्रधानमंत्री म्हणजे कृषी सिंचन योजना 2.0 अंतर्गत म्हणजे कार्यक्रम ठेवलो आहे म्हणजे कृषी वॉटरशेड यात्रा हो पाणलोट विकास केंद्र पाणलोट हां म्हणजे काय केलं आहे अरे ते म्हणजे झाडे लागवा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा। अरे खेती मध्ये खेती हाय, खेती मध्ये खेती वापरवे पाहिजे की अडवला ती अंतर्गत कार्यक्रम ठेवलो आहे देगाव में जावला आहे आपले म्हणजे झाडे लागवा हां झाडे जगवा बरोबर, पेड़ लगवा बरोबर, पौधे लगाओ आपण चालणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आणि त्यामुळे आपण या प्रकल्पामध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 25 शेतकरी गटांची आपण निर्मिती त्या ठिकाणी केली। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे शेती नाही अशाही महिला असतील किंवा इतर भागधारक गट जी होती तर त्यांना आपण या उपक्रमामध्ये समावेश करून घेतला आणि ह्या गटांच्या पलीकडे शाश्वत स्वरूपाची कायमची व्यवस्था निर्माण व्हावी त्यासाठी ह्या पूर्ण 17 गावांसाठीची एक शेतकरी उत्पादक कंपनी सुद्धा या ठिकाणी नोंदणी करून घेतली आहे।
म्हणजे मग असे दादा आलेले होते, ते त्यांचं म्हणणं होतं किंवा आमच्या शेतमालाला भाव द्या. तर भाव मिळवून घेणं हे सुद्धा आपल्या हातात आहे. हे आपण राबवू तर त्यावेळेस आपल्या लक्षात येईल. कारण आज व्यापारी आपल्याकडनं माल घेऊन जातो, त्याच्यावर तो प्रक्रिया करतोय आणि त्याचं 2 पैसे जास्त त्या ठिकाणी आपणच पुन्हा खरेदी करतो. मग ह्या प्रक्रियेमध्ये, ह्या साखळीमध्ये आपण शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून पुढाकार जर घेतला तर आपल्याला सुद्धा त्यामध्ये बाजारभाव मिळणं हे शक्य आहे. त्याचप्रमाणे आपल्याला त्याची साठवणूक करणं, प्रक्रिया करणं आणि त्यातून दूरच्या मार्केटमध्ये जिथं आपल्याला 2 पैसे आपल्याला जास्त मिळू शकतात, जिथं पाणलोट समिती भांगडा ते आपण हा कार्यक्रम राबवतो आहे. हा कार्यक्रमाचा मेन उद्देश असा आहे की शासन आणि गावकरी यांच्या संयुक्त श्रमाने आपल्या गावात पाण्याचा योग्य वापर तसेच जमिनीची धूप थांबवणे या गोष्टींचा सहभाग आहे त्याच्यात. जलसंधारण म्हणजे काय? आता आपण जलसंधारण म्हणजे जे शेतीला पावसाचं पाणी येतं ते वाहून जातं, तर ते आपल्याला शेतीला जेवढं लागतं तेवढं जमीन घेते आणि बाकीचं पाणी वाहून जातं. तर जे वाहणारं पाणी आहे ते आपण अडवून ते जमिनीत जिरवलं तर ते आपल्याला पुढच्या पिकासाठी किंवा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी फायद्याचं असतं. आम्ही इकडे शाळेमध्ये चित्र क्लास पडताना पण 3 वर्ष द्यायचे आणि वक्तृत्व पाहताना पण 3 वर्ष द्यायचे आपल्याला. तर तुम्ही तुमच्या गावातले समजा तू असेल, बाबा असेल, तुमचे मित्र कंपनी नाते सर्व लोकांनी घेऊन सकाळी सुनील भोजन घरासमोर मंडप टाकायचं, ते टाकायचं. तिथं मंडप टाकायचं आपल्याला. मंडप म्हणजे कमीत कमी 3-4 लोक पाहिजे आपल्याला. आपण तेवढ्या लोकांचा खाण्यापिण्याची व्यवस्था केली तिथं. दुपारी 2-1 वाजता कार्यक्रम 10 वाजता चालू होईल आणि 1-1 वाजता बंद होईल. 3 तास कार्यक्रम चालेल. तुम्ही सर्वांनी हजर राहायचे आपल्याकडे. आणि कार्यक्रमात आमचे जिल्हाधिकारी, जलसंधारण जिल्हाधिकारी आणि साखरेहून स्पेशल तुमच्या माझ्यासाठी जे आम्हाला आले होते ना ट्रेनिंग द्यायला, ते निकम साहेब असं सोनवणे दोघांना बोलवले. पुरुषोत्तम अहिरराव, नजरबाज न्यूज, खांडबारा.